हनुमान सोनगाव आणि त्यांच्या विरुद्ध केटी बॉयज खेळले तळवली. हा सामना समोर आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण. चेंडू सीमा पार आहे. विपुलच्या पाठमधून 4 चौका. विपुलच्या पाठमधून चौकार जो मात्र येताना पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर 4 धावा. टाइम तुमच्याकडे आहे पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं. इथे राखलेला हा चेंडू आडव्या पाठनं फटका सुंदर तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 5. या धाव स्ट्रायकर इनवर समीर. आपल्याकडे धावसंख्या 5 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. केटी बॉयज या संघाने टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला तो क्षेत्ररक्षण करण्याचा. अतुल पष्टे पाखरू गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर फलंदाज समीर याला आपण पाहतायत. इथे टाकलेला चेंडू समीरच्या बॅटमधून सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण भरपूर चांगला. एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोचेल ती 6 या धावसंख्येवर. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा. अतुलला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. 6 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय सध्याच्या घडीला. इथे सुंदर असा फटका आणि चेंडू जाईल सीमापार. 4 चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 10 या धावसंख्येवर. 10 ऑन द बोर्ड. इथे बिग हिट. चेंडू हवेत. डाऊन द बॉल. फिल्डर बनतील दर्शक. सिक्सर. विपुलच्या बॅटमधून हा षटकार. धाबलकावर धावसंख्या 18. पहिलंच षटक आणि त्या पहिल्या षटकामध्ये खूप मोठी आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली. अतुलच्या विरोधामध्ये 18 धावा धाबलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 16 बनवल्या. 2ची पॅनल्टी. एकूण 18 धावा. सोनगाव. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. जयदेव यांच्या हातामध्ये चेंडू. अठरा धावा धावपलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. जयदेव. इथे टाकलेला हा चेंडू क्लीन बोल्ड. पहिल्या चेंडूवर सफलता. समीर बाद.
न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील ते रोहित. एक बाद 18 धापलकावरच्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत दुसरं षटक मैदानामध्ये. 5 ओव्हरची ही मॅच, शेवटचा सामना आहे या स्पर्धेतील पहिल्या राऊंडमधील. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला जयदेव. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. व्हेरी गुड बॉल. गोलंदाज तयार जयदेव. इथे सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू जाईल सीमा पार. रोहितच्या बॅटमधून 4 चौका. दापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 22. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. दापलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 22. एक फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी इथे जयदेव खापरे. स्क्रीन आपण पाहतोय. डावखुऱ्याचा गोलंदाज, चांगली गोलंदाजी राहिल्या. ते अजून एक चांगला चेंडू. रोहित या खेळाडूच्या विरोधामध्ये 4 चेंडू आतापर्यंत जयदेवने टाकलेत. एक चौकार आला, परंतु 3 चेंडू डॉट आहेत. शेवटचा अंतिम चेंडू. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र हाताळलाय. षटकाची होईल समाप्ती. दापलकावर 1 बाद 22. 2 षटकांचा खेळ समाप्त. डीजे अक्षय. राहुल मोरे, आपण कुठे असाल तर कैलास भांडे यांची भेट घ्या. 2 षटक आणि 2 षटकांमध्ये 22 धाबा त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर आकाश. टाकलेला हा चेंडू आकाशचा सुंदररित्या जो मात्र तळला. चेंडू डॉट आहे. दापलक 22. विपुल ज्याने 5 बॉलमध्ये 15 बनवले होत्या, तो आता 6वा चेंडू डॉट घेताना पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला रोहित 5 चेंडू त्याने फेस केलेत. धाबा बनवल्या 4. 22 धाबा धावफलकावर. अजून एक चांगला चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आकाश. आकाशचा हा बॉल बाटची एज, तिथे क्षेत्ररक्षक येतील. रनआउटची संधी. 1 धाव या बॉलवर येताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. वाटतं तिसऱ्या पंचांची मदत घेतली क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने.
नॉट आउट. स्ट्रायकरवर रोहित आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर आकाश. हो, इथे पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आकाश. या खेळाडूचे आतापर्यंत चेंडू टाकलेत त्याने 4. 1 धाव चे मात्र खर्च केले. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. दोन्ही गोलंदाजांचं मी विशेष कौतुक करेल. जयदेव आणि आकाश काय गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 18 धावा होत्या. इथे विकेट, तिथे क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. षटकार संघ जाऊ संख्या 29. 5 चेंडू 7 धावा खर्च केल्यात आकाशने. इथे टाकलेला हा चेंडू फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षण तिथे खराब आणि चेंडू सीमा पार. 4 चौका. त्याच्याकडे ऑनस्क्रीन आपण पाहतायत टेन क्रिक लाईव्ह चे ऑपरेटर रोहित रॉय, त्यांच्या समवेत टेन क्रिक लाईव्हचे मॅनेजर गोविंद कामत. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये संपूर्ण टीम ज्या येत आहेत त्यांचं स्वागत करण्याचं काम खऱ्या अर्थानं करतायत आमचे कैलास भांडे. ते ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. सध्याच्या घडीला तडवी साहेब त्यांना जॉईंट होत आहेत. रोनक त्यांचंही सहर्ष स्वागत. भरपूर चर्चा सध्याच्या घडीला चालू आहे आणि टेन क्रिक लाईव्हचं जे इन्स्टा पेज आहे ते चालवणारे व्यक्तिमत्व म्हणजे रोहित रॉय सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन. त्यांचं सहर्ष स्वागत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये. ते 12 बॉलमध्ये किती धावा येतील ते आपल्याला पाहायचं. 33 ऑन द बूट. पंकज आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. फुल टॉस. विपुलच्या पाठमधून सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. तिथे रनआउटची संधी. 2 धावा विपुलच्या बॅटमधून. संघात जाऊ संख्या वाढेल 35. 35 धावा धापलकावर. 35. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सय्याद. इथे टाकलेला हा चेंडू व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर 36. 36 ऑन द बूट. फुलटॉस आणि फुलटॉस सीमारेषेच्या जवळपास. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एक सिंगल या बॉलवर येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतायत. सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन A1 बिग ब्लास्ट. सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही जिथे माधव ठाकरे सरांचं नाव नाही. ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहतात. काय पोज आहे जबरदस्त. उमर 55 लेकिन दिल अभी भी बचपन
असे माधव ठाकरे सर आपण पाहतात ऑन स्क्रीन, त्यांचं सहर्ष स्वागत. सव्वा मैदानाच्या आत धापलकावर धाव संख्या 37. फुलटॉस आणि टॉट. धापलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत त्या 37. फुलटॉस. इथे चेंडू सीमा पार च्या चौकार. धापलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत ती 1 बाद 41. चौथं षटक पंकज. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. राहुल मोरे केटी बॉईज राहुल 11 खेडलेचे संगणक. आपण लगेच संपर्क साधायचा, आयोजक आपली वाट पाहत आहे. धापलकावर धाव संख्या 42 धावा धापलकावर. डीजे जयराम गडगे, पद्माकर कराळे, आरुंगिते, संतोष गडगे. आपण कुठे असाल तर लगेच व्यासपीठाशी संपर्क साधायचा. बेचाळीस धाबा ज्या मात्र धापलकावर आहेत. एक फलंदाज बाद आहेत. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर आकाश आलेत आता गोलंदाजी करण्यासाठी. आता त्यांची कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं आपल्याला. आकाश गोलंदाजी ट्रॅकवर जे मात्र तयार होताना पाहायला मिळतात ते आकाश. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर. फटका दमदार. चेंडू सीमा पार. षटकार. धापलकावर धावसंख्या 48. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. रोहितच्या बॅटमधून हिट पाहायला मिळाला आणि इथे प्रत्युत्तर. फलंदाज बाद.
न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील ते अज्जू. धावा धावपलकावर 2 फलंदाज बाद आहेत. मूर्ती ऑफिशियल आमची हळूहळू आता या मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेत. 48 धावा धावपलकावर 2 फलंदाज बाद आहेत. 5व्या षटकातील काही चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार. इथे फुलटॉस आणि फुलटॉस सीमारेषेच्या जवळपास क्षेत्ररक्षण सुंदर आहे. सुंदर क्षेत्ररक्षण जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावपलकावर आपण पाहू शकाल ती 49 धावा धावपलकावर आहेत. शेवटच्या अजून 3 चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर पाहायला मिळतो. आकाशचा चेंडू डॉट. 2 बाद 49 धावा धावपलकावर. कामगिरी कशा प्रकारे केली जाते ते पाहायचं. आकाश हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं आपल्याला पाहायला मिळतं गिरीश या खेळाडूकडून. संघाचा संख्या धावपलकावर 51. अर्धशतक कंप्लीट. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहतायत स्वप्नील पोटे त्यांच्या जोडीला आकाश मारसे आणि या स्पर्धेचे सर्वे सर्वा सुनीलजी माळी सर यांना आपण पाहतायत. गोलंदाज तयार. इथे विपुलचा हा पुल पॉवरफुल ब्युटिफुल बॉल गोल सिक्सर. विजयासाठी लक्ष 58 धावांचं. केटी बॉयज खेळले तळवले या धावसंख्या पार काढेल की जय हनुमान सोनगाव हा सामना जिंकतंय ते आपल्याला पाहायचं. आणि ज्या वेळेस मॅचचं दुसरं सत्र चालू होईल पुन्हा एकदा आवाज ऐकूया आपण नरेश डोमे सर यांचा. धन्यवाद. आजचा दिवस निश्चित आपल्या सर्वांसाठी खास आहे. आपल्या विभागाचे खासदार भिवंडी ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्मान्य सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे तथा आपल्या सर्वांचे लाडके बाळेमामा यांचा वाढदिवस. आणि वाढदिवसाच्या निमित्तानं सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द यांच्या वतीनं
आदरणीय खासदार साहेबांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. शुभेच्छुक अध्यक्ष सन्माननीय नकुलजी भांडे आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार. आज 17 जानेवारी आहे आणि उद्या 18 जानेवारी रोजी आपण या मैदानामध्ये इथे स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय बाळ्यामामांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. मोठं सहकार्य दरवर्षी असतं बाळ्यामामांचं. आपल्याला यावर्षी देखील त्यांनी मोठी मदत या स्पर्धेला केलेली आहे. एक मोठी स्पर्धा सातत्यानं 30व्या वर्षामध्ये पदार्पण करते. 30 वर्षांची वैभवशाली परंपरा, 30 वर्षांची गौरवशाली परंपरा म्हणजेच भगवा चषक. हा भगवा जो प्रभू रामचंद्रांचा निशाण होता, तो भगवा पुढे भगवान श्रीकृष्णांचं निशाण होता. तोच भगवा पुढे छत्रपती शिवरायांनी वापरला. चक्रवर्ती सम्राट अशोक यांचाही भगवा. आणि हाच भगवा चषक इथे आज गेले 30 वर्षांपासून डौलानं उभा आहे. भगव निशान, वारकरी संप्रदायाची भगवी पताका. आणि याच भगव्या ध्वजाचा महोत्सव आता प्रयागराज मध्ये सुरू आहे. महाकुंभ, जो 144 वर्षांनंतर आलेला हा महाकुंभ सोहळा जगातला सर्वात मोठा आध्यात्मिक महोत्सव भारतामध्ये सुरू आहे. 20-25 कोटी लोक या सोहळ्याला उपस्थित राहत आहेत. अनेक देशांची तेवढी लोकसंख्याही नाही आहेत. 25 कोटी लोकसंख्या मोठ्या देशांची नाही आहे. अमेरिका 34 कोटी आहे, ऑस्ट्रेलिया 6 कोटी आहे, रशिया सुद्धा कमी आहे. आणि एवढी लोक प्रयागराज मध्ये आता उपस्थित राहत आहेत. तर जाऊया मैदानामध्ये जिथे निखिल आहे गोलंदाजी मार्कवरती, फलंदाजीसाठी तुषार अतुल. ही जोडी रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. इथे बॉल कुठे बघितलं जाईल आणि मात्र चांगला चेंडू आहे. फलंदाजाचा रीच ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस अशा प्रकारचे चेंडू वाईट दिले जाणार नाहीत. दरम्यान धावफलकावरती धावा इथे 0 आहेत. विजयाचं टार्गेट 5 षटकात 58 धावा. 11 पेक्षा जास्त धावांची सरासरी ठेवायची, 11.60. आणि इथे चांगला फटका, 4 रन्स मिळणार आहेत. चौकार. निखिलचा पुढचा चेंडू चौकार खेळला जातोय. यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला फाईन लेगला दिशा दिली होती. इथे फलंदाज अतुलनं, इनक्रेडिबल अतुल, स्ट्राईक एंडवर. यस, इथे फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न आणि शक्य यशस्वी झालेला आहे. 2 धावा सेव्ड करतोय तो. खरं तर तिचा आउटफील्ड इतकं वेगवान आहे, चेंडूच्या गतीचा वापर केला होता. 4 धावा हमखास होत्या, मात्र क्षेत्ररक्षकांनी तिथे अडथळा आणलाय. 2 धावा केवळ. धावफलक 6. पहिलं षटक सुरू असताना निखिल गोलंदाजीसाठी आपल्याला बघायला मिळतोय. केटी बॉईज खेडले तळवली विरुद्ध जय हनुमान सोनगाव अशी लढत या मैदानामध्ये आहे. दमदार मॅच. या 2 संघांमध्ये 2 गावचे खेळाडू आपल्या गावाच्या लौकिकासाठी एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर इथे वाईड घोषणा होणार आहे. स्वप्नील पाटील सर ॲज अ बॉलर्स अँड अंपायर. तर धावफलक आपण बघतोय, धावा आहेत त्या 6 वरून 7 वर जाईल. पहिलं षटक सुरू असताना तुषार अतुल सलामीची जोडी आहे. 58 धावा पार करायच्या आहेत. 14.60 सरासरीनं. उंच फटका जरूर खेळलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे खाली. होणार आहे कॅच. पहिला फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. 1 गडी बाद 7. निखिल यश मिळवून देतोय जय हनुमान सोनगावला.
नवीन फलंदाज अमित मैदानामध्ये दाखल होतोय. अतुल बाद होतोय. एक मात्र स्कोरर होता आतापर्यंत, कारण तुषारला अजून स्ट्राईक एंडला संधीच मिळालेली नाहीये पहिल्या 4 चेंडूंमध्ये. आणि आता नवीन फलंदाज अमित स्ट्राईक एंडलाच खेळणार आहे. धावफलकावरती 7 धावा. यशस्वी षटक निखिलचं इथे यश प्राप्त होतोय त्याला. आणि एक गडी बाद 7 केटी बॉईज खेळले तळवली. हो फुल टॉस आहे. बॉल नो बॉल. बीमर बॉल इथे नो बॉल ठरेल. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. तिथे 8 धावा. 26 चेंडू मध्ये आता अजून 50 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. शरीरवेधी गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही क्रिकेटमध्ये. फलंदाजाला जखमी करण्याचा उद्देश असेल तर त्या चेंडूला लगेच पेनल्टी दिली जाते. अर्थात एका धावेची पेनल्टी असते. पुढचा बॉल फ्री हिट असतो. नो बॉल साठी वाईड साठी फक्त एका धावेची पेनल्टी असते. परंतु जर काही गैरवर्तन झालं किंवा ज्या पेनल्टीज लिहिलेल्या आहेत. हो क्लीन बोल्ड आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का या षटकामध्ये. पहिलं षटक संपलेले. 8 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये केटी बॉईज खेळले तळवली. 58. चांगलं राहिलं पहिलं षटक. 2 फलंदाज बाद करत इथे केवळ 7-8 धावा खर्च केल्यात निखिलनं. सुरुवात जय हनुमान सोनगाव संघासाठी चांगली आहे. यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश तुषार बरोबर खेळणार आहे. दोघंही शून्यावरती आहे. दोघांनी एकाही चेंडूचा सामना केलेला नाहीये. सलामीचा फलंदाज तुषार 6 चेंडूमध्ये नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिल्यानंतर पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती पोहोचतोय. तुम्हाला माहित असेल सचिन तेंडुलकर त्याच्या करिअरमध्ये 2 वेळा फक्त स्ट्राईक एंडला गेलेला आहे. दोन्ही वेळा पाकिस्तान बरोबर गेलेला आहे. दोन्ही वेळा त्याची इच्छा नसताना तो गेलेला आहे. तर सौरव गांगुली एकदा त्याच्या बरोबरीला होता आणि सौरभ म्हणतो की मी पाकिस्तान लेफ्ट हँडेड डाव्या हाताच्या गोलंदाजांसमोर मी तेवढा वीक होतो आणि पहिल्यांदाच पाकिस्तानचा कोणीतरी वसीम अक्रम असेल त्याला फेस करायला नको, म्हणून मी तेंडुलकरला विनंती करत होतो की तू स्ट्राईक एंडला खेळ. आणि तेंडुलकरने ती विनंती मान्य केली आणि तेंडुलकर स्ट्राईक एंडवरती खेळला ती मॅच. दरम्यान याचा आखूड टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर लेगला चेंडू उडवलाय. 6 धावा इथे मिळतील. शानदार षटकार. 14 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. तुषार 6 चेंडूला नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. पहिल्यांदा तो स्ट्राईक एंड वरती आला. पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकून तुषारनं इरादे स्पष्ट केलेले आहेत. केटी बॉईज खेळले तळवली. 14 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सार्थकचा पहिला चेंडू खराब होता. त्याचा चांगला समाचार घेतलेला आपण पाहिला. तर त्या मॅच मध्ये गांगुली म्हणतो की तेंडुलकर स्ट्राईक एंडला गेला खरा, त्याने पहिल्याच बॉलला सिंगल काढली आणि मला स्ट्राईक एंडला खेळावं लागलं. म्हणजे उपयोग झाला नाही फार मी नॉन स्ट्राईक एंडला थांबून देखील. त्याच्यानंतर पुन्हा पाकिस्तान विरुद्धची मॅच होती.
आणि पाकिस्तानच्या डावखुऱ्या गोलंदाजांचा सामना करावा लागू नये म्हणून वीरेंद्र सेहवाग तेंडुलकरची मनधरणी करत होता. इथे उजवाईच्या बाहेर आहे, बाहेरची कड आहे, फलंदाज बाद आहे. धक्का तिसरा, तुषार बाद होणार आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता तुषारनं, पुढच्या चेंडूवरती तुषारला पवेलियन मध्ये यावं लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. 14 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये गिरीश नवीन फलंदाज येतोय. 5व्या क्रमांकावर 3 फलंदाज स्वस्तात गमावलेत केटी बॉईज खेळले तळवली संघाने. तर सेहवाग त्या मॅच मध्ये तेंडुलकरला सांगत पाहिजे ऑफ स्ट्राईक ले लो. अगदी मॅच सुरू झाल्यापासून त्यानंतर लंचला गेले दोघेही, पण तिथेही सेहवाग तेंडुलकरच्या मागेच पॅड बांधत होता. तिथेही सेहवाग गेला, पाजी ऑफ स्ट्राईक ले लो. सचिन त्याला हो पण म्हणत नव्हता, नाही पण म्हणत नव्हता. दरम्यान डावेष्टीच्या बाहेर चेंडू वाईटची घोषणा इथे येणार आहे. 1 धाव धावफलकावरती पुढे पोहोचणार आहे. 15 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये केटी बॉईज 15 लॉस ऑफ 3. तर ते सेहवाग म्हणतो की आम्ही ओपनर गेलो, लिटरली आम्ही मैदानाच्या आतमध्ये देखील गेलो, तरी तेंडुलकर अजिबात प्रतिक्रिया देत नव्हता. आणि जसं 30 सर्कलच्या पुढे निघालो त्याच्यानंतर तेंडुलकर पुढे जाऊन स्ट्राईक एंडच्या बाजूला निघाला आणि मग सेहवाग म्हणतो की पाजी आप तो मुझसे खेल रहे थे. या व्यतिरिक्त तेंडुलकरने कधी स्ट्राईक घेतली नाही, तो नॉन स्ट्राईक एंडलाच उभा राहायचा. 16 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक दुसरं सार्थक असणार आहे तिथे. ओहो, सोपा चेंडू होता, जरी बॅटला लागलेला नाही तरी देखील परिणाम तोच आहे. 4 धावा 22चा हा चौकार आहे. कव्हरच्या डोक्यावरून पंच करेल आता फलंदाज. इतका आपटल्यानंतर बॉल समोर होता, वेग देखील नव्हता बॉलला एवढा. फलंदाजाचा प्रयत्न फसला होता, तो लाईन मिस झाला होता. अशा परिस्थितीमध्ये यष्टिरक्षकाकडूनही चूक होते आणि 4 मिळत आहेत. मुदई लाख बुराचाही वही होता है, जो मंजूर खुदा होता है. 20 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये इथे सुरू आहे. सार्थकचे षटक हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच सुरूच आहे. एकदम पिछाडीवरती पडलेत असं नक्कीच नाहीये. दुसरं षटक इथे अजून काही चेंडू खेळायचे आहेत. धावफलकावरती 20 आहेत, तर 14.60च्या सरासरीने जायचं. या षटकामध्ये कमीत कमी 30 धावा हव्यात. 20 धावफलकावरती आहेत. सरासरीच्या जवळ पोहोचले की पुढचं टार्गेट सोपं होते. 5 षटकामध्ये 58 पार करायच्यात. उजव्या हाताने उर्ध विकेट, डावेष्टीच्या वरून चेंडू जाईल. इथे निर्धाव, चांगला चेंडू आहे. शफल झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या डावेष्टीवरती येताच आलं पाहिजे. डावी यष्टी कुठे आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. तर 1 टू गो. शेवटचा चेंडू या षटकातला शिल्लक आहे, जो आकाश खेळणार आहे. सार्थकचा हा चेंडू 5 चेंडूमध्ये 8 धावा सार्थकच्या या षटकामध्ये आलेल्या आहेत. 22चा 4, त्याच्यात अजून एक ऍड करा, 12 धावा आल्यात. डावेष्टीच्या बाहेर इथे वाईड आहे. 1 धाव पुन्हा एकदा मिळेल. 21 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. शपल होता. तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला बॅकफूट मागचा पाय हलवला नाही तर चेंडूसाठी पोझिशन बनवताच येणार नाही. पण एक तुमचा लेग स्टंप तुम्हाला माहित पाहिजे. आणि तिथे आलेला चेंडू हा फटका खेळलाच गेला पाहिजे. मोठा फटका आहे. आखूड टप्प्याचा चेंडू हुक केला चेंडूला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावा. पॉवरफुल सनसनाटी षटकार शेवटच्या चेंडूवरती येतोय. 2 षटकांचा खेळ संपला. 27 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 27 लॉस ऑफ 3. केटी बॉईज खेळले तळवली सरासरीच्या जवळ आलेले आहेत. मॅच मध्ये ते आहेत खेळले तळवली बॉईज. तर गिरीश आकाश ही जोडी मैदानामध्ये आता पुढे खेळणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजून 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये विजयासाठी
18 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये केटी बॉईज खेळले तळवली संघ आपलं आव्हान मजबूत बनवून आहेत. 13.50च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत. तर 27 धावांची 31 धावांची अजून गरज आहे. 10.33च्या सरासरीने धावा हव्यात. सरासरीच्या पुढे आलं की आस्किंग रन रेट कमी होतो आणि शेवटच्या चेंडूवरचा षटकार मात्र फायदेशीर ठरलेला आहे केटी बॉईजला. त्यांना आता फक्त 10.33च्या सरासरीने धावा काढायच्यात. तर गोलंदाज पुन्हा एकदा निखिल. पहिलं षटक निखिलचं प्रभावी होतं. इथे धावा अडवत प्रतिस्पर्ध्याला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न संघनायकाचा आहे. मात्र खराब चेंडू डावेष्टीच्या बराचसा बाहेर. जय हनुमान सागाव सोनगाव संघाचा गोलंदाज निखिल. पहिलं षटक चांगलं आलं होतं निखिलचं. 2 विकेट काढताना त्यानं 8 धावा केवळ खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये पुन्हा विकेट काढावे लागतील, पुन्हा धावा रोखाव्या लागतील, तेव्हा पुढच्या 2 षटकांमध्ये सामन्यामध्ये परत येता येऊ शकतं केटीआय. इथे जय हनुमान सोनगाव संघाला बाहेरची कड आहे. यष्टीरक्षक मागे जातोय. धावबाद करण्याचा संधी आहे. इथे थ्रो पाहायचंय कुठे जाईल आणि धाव पूर्ण होणार आहे. तारांबळ इथे उडते. 2 धावा पूर्ण होणार आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का ते पाहायचंय. नाहीये. 2 धावा. धावबादची संधी, चांगली संधी सोडलेली आहे. अशी संधी परत तुम्हाला लवकर मिळणार नाही. तर धावफलक पुढे पोहोचलेला आहे. 30 धावा. 3 गडी बाद 30. निखिल गोलंदाजीसाठी, फलंदाज गिरीश ऑन स्ट्राइक. परत एकदा उजव्या बाहेर टाक. आयोजक सुनील माळी सरांना आपण स्क्रीनवरती बघतोय. संपूर्ण मैदानाची पाहणी ते करतायत तिकडे. 22 धावा 3 गडी बाद. ओ हो, पुन्हा खराब चेंडू. भरपूर एक्स्ट्राज इथे या षटकामध्ये आलेले आहेत आणि धावफलक तिथेच 1 धावाने वाढेल. तो आता पोहोचेल 33 धावा. 3 बाद 33. पहिल्या षटकामध्ये विकेट जरूर घेतल्या होत्या, मात्र त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाहीये. गिरीश आणि आकाश यांनी सातत्यानं धावा पुढे घेऊन गेलेले आहेत. 33 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये इथे निखिल थोडस परिवर्तन करताना, पदार्पण करताना पहिले काही चेंडू भरकटले होते. तिथे एक चांगला चेंडू ज्यावरती धावा मिळालेल्या नाहीत आणि परत एकदा निखिल उजव्या इष्टीच्या बाहेर. इथे पुन्हा एकदा वाईड आहे. हे षटक लांबत चाललेलं आहे. हनुमानांची शेपटी जशी लांबत चाललेली होती, शेपटीचं सिंहासन केलं. रावणाच्या सिंहासनाच्या मोठं सिंहासन केलं वीर महारुद्र हनुमान यांनी. आणि मग रावणाने आदेश दिला, याच्या शेपटीला आग लावा. त्याचे सैनिक धावले, शेपटीला आग देखील लावली. मात्र अख्खी लंका आपल्या शेपटीने जाळून टाकली महारुद्र हनुमान यांनी. सोन्याची लंका जाळली. धावफलकावरती 34-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये निखिल गोलंदाजीसाठी तयार आहे. काय लांबलेलं षटक आहे. 4 चेंडू एक्स्ट्रा टाकले त्या षटकामध्ये आणि आता फटका मात्र खेळू देत नाहीये. जो चेंडू आले चांगले ते डॉट आलेत. इथे पुन्हा एकदा धावा अधिकच्या मिळतात का पाहायचंय. 2 धावा मिळतील. बरीचशी त्रेधा तिरपीट. तारांबळ इथे उडालेली फलंदाज क्षेत्ररक्षकांची. 2 धावा मिळतील. धावफलक पुढे पोहोचणारे 36 धावा. वाह,
धावा बॅट नाही येतच नाही. या षटकामध्ये तुम्ही बघितलं असेल 2 बॉल डॉट आहे. हा लिटरली डॉट बॉल आहे आणि वाईड आणि या लेग बाईज अशा भरपूर धावा या षटकामधून आलेल्या आहेत. धावफलक 36 वरती पोहोचलेला आहे. तिसऱ्या षटकामध्ये अजून 2 चेंडू टाकायचे आहेत. आतापर्यंत 17 धावा खर्च केल्यात इथे. तर अतिरिक्त धावा विचार केला तर 1 2 3 4 5 6 आणि 7 8 धावा जवळपास या षटकामध्ये अतिरिक्त आहेत. लॉंगॉनला मिड विकेटला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. एकच धाव मिळणार आहे आणि धावफलक 37 वरती पोहोचेल तिसरं षटक सुरू असताना. शेवटचा चेंडू इथे टाकायचा. इथे गोलंदाज निखिलला. निखिलचं या षटकामध्ये 9 धावा आलेल्या आहेत. चेंडू त्याने आतापर्यंत तब्बल 9 टाकलेले आहेत आणि 9च धावा खर्च केल्यात. चांगला फटका गॅपमध्ये आहे का? एक्स्ट्रा कव्हरचा प्रयत्न भरपूर आहे मात्र सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवरती चौकार येतोय आणि षटकाचं समीकरण देखील खराब होतोय. 13 धावा या षटकामधून प्राप्त होणार आहे. चला पाणी घेऊन जा पटकन. 41 3 गड्याच्या मोबदल्यात 5 षटकांची मॅच आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी मात्र 17 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 17 धावा. मॅच इज बॅलन्स. चला यानंतर जी मॅच होणार आहे दुसऱ्या फेरीची मॅच त्यामध्ये अष्टविनायक कदमपाडा अष्टविनायक कदमपाडा बरोबर ना. आणि या सामन्यातला विजेता अशी मॅच होणार आहे. अष्टविनायक कदमपाडाचे संघनायक टॉसला लगेच या. इथे येऊन थांबा. मॅच आता अजून 2 ओव्हर राहिलेले आहेत तर वाईड चेंडू इथे येतोय. अष्टविनायक कदमपाडा संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या. 42 लॉस ऑफ 3 चौथं षटक सुरू झालेलं आहे. 12 चेंडू 16 धावा असं समीकरण. अजूनही मॅच आहे. मॅच अजून संपलेली नाही किंवा मॅच अजून बॅलन्स आहे. एकदम एखाद्या संघाकडे झुकलेले असं म्हणणार नाही आपण. 8 धावांची सरासरी हवेत एका षटका पाठीमागे. त्यामुळे गोलंदाजांची कामगिरी आता इथे महत्वाची ठरणार आहे. सरळ बॅटनं लॉफ्ट केला चेंडू 6 धावा.
पॉवरफुल षटकार आणि असे फटके आले तर या मॅच मध्ये काही दम राहणार नाहीये किंवा या मॅच मध्ये परत येण्याची संधी देखील मिळणार नाही जय हनुमान सोनगाव संघाला. मात्र 10 धावांची गरज आहे. रन बॉल इक्वेशन. आता 11 चेंडू 10 धावा. फाईट जबरदस्त इथे होते. फाईट बॅक चांगलं. यावेळेस लॉफ केला चेंडू. गॅप आहे तिथे. आउटफील्ड वेगवान आहे. 2 क्षेत्ररक्षक आहे समोरून आणि तिथे 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. तर पुन्हा एकदा इथे खराब क्षेत्ररक्षण. 3 धावा मिळतील. त्रेधा तिरपीट काय असते, तारांबळ कशी उडते आपण मैदानामध्ये बघितलेलं आहे. अजूनही एखादी धावा घ्यायची म्हटलं तरी घेऊ शकले असते. तर 3 धावा इथे मिळतील विजयासाठी. मात्र सात धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 7 धावा. यस, इथे फटका चांगला आहे आणि जोरदार अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं. 1 धाव एव्हाना प्राप्त होणार आहे. थ्रो केल्यानंतर क्षेत्ररक्षकांची थोडीशी तारांबळ आता जास्तच उडते. 6 धावा पाहिजेत. 9 चेंडू 6 धावा असं समीकरण इथून पुढे आहे. केटी बॉईज खेळले तळवली संघासाठी. चला या अष्टविनायक. अष्टविनायक कदमपाडा संघनायक. चला वाह, पुन्हा एकदा दिशा दिली चेंडूला आणि 1 धाव एव्हाना. 2 धावा तिथून आरामात फलंदाज घेऊ शकतील. विजय अजून जवळ येतोय, अजून समीप येतोय. विजयाचा षटकार हवा होता, आता चौकार हवा आहे. मात्र 4 धावांची गरज आहे. 8 चेंडूंमध्ये मोठं टार्गेट होतं. मात्र फलंदाजांनी आपल्या बेधुंद फलंदाजीने हे टार्गेट अजून सोपं केले, जवळ आणले. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. हे षटक सुरू झालं चौथ्या क्रमांकाचं, त्यावेळेस 16 हव्या होत्या. मात्र पहिल्या 4 बॉल मध्येच 12 धावा. उंच फटका. क्षेत्ररक्षक कोणी नाही तिथे. 1 धाव एव्हाना पूर्ण होणार आहे आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. रिले थ्रो आहे. 2 धावा आरामात पूर्ण होतील. मात्र 2 धावा दूर. दुसऱ्या फेरीपासून केटी बॉईज खेळले तळवले. फक्त आणि फक्त 2 धावा त्यांना हव्यात. रोहित गोलंदाजी मार्कवरती होता. 15 धावा रोहितनं खर्च केलेल्या आहेत त्या षटकामध्ये. 17 हव्या होत्या आणि क्लीन बोल्ड. इथे फलंदाज बाद आहे. षटक पुढे, सामना पुढे सुरू राहील. 4 षटकांचा खेळ संपला. 56 धावा. 4 गडी बाद. विजयासाठी मात्र 2 धावांची आवश्यकता 6 चेंडूमध्ये. सहा चेंडू आणि 2 धावा. केटी बॉईज खेळले तळवले संघाला. प्रत्येक षटकामध्ये त्यांनी धावा काढल्यात. पहिलं षटक देखील असं लांबलेलं ठरलं होतं. दुसरं असं कोणतंच षटक नाही जिथे वाईड नो आलेला नाही. पहिल्या षटकामध्ये 1 वाईड 1 नो बॉल आहे. दुसऱ्या षटकामध्ये देखील 2 नो बॉल आहे, 1 लेग बाईज आहे. तिसऱ्या षटकामध्ये तर 4 वाईड आहेत, 2 वाईड आहेत. दुसऱ्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये 4 वाईड आहेत. तर चौथ्या षटकामध्ये 1 वाईड आहे. अनुशासित गोलंदाजी बघायला मिळाली नाही आणि त्यामुळं 10 धावा या अतिरिक्त आहे. नो बॉल आणि वाईडच्या माध्यमातून 10 धावा मिळालेल्या आहेत. याचा अर्थ तुम्ही ज्या 57 बनवल्या होत्या तर त्याच्यातून 10 कमी झाल्या. टार्गेट 47च राहिलं. वाईड नो एवढे टाकले तर 1 धाव पूर्ण होणार आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला जातोय. तर बघू आपण. इथे माधव ठाकरे सर आहेत ॲज अ थर्ड अंपायर. त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. 2 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. निर्धार कसा असेल हे बघायचं आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगडीचा तेलही गळे, असा सुविचार आपण चौथीला असतानाच अभ्यासला होता. तर मला वाटते मध्यंतरी आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील असंच काहीतरी स्टेटमेंट केलं होतं. तर ही गोष्ट जर खरी असेल
तर इथे विजय मिळवायला हरकत नाही या कंडिशन पासून सोनगाव संघाला अवघड गोष्ट सुद्धा शक्य करता येते क्रिकेटमध्ये. असाध्य ते साध्य करिता सायस, कारण अभ्यास तुका म्हणे. तर फलंदाज बाद आहे, इथे फलंदाज होईल बाद. एक धावशी मिळणार होती ती मिळणार नाही. आता 5 फलंदाज बाद झालेले आहेत. 5 चेंडू 2 धावा, 5 चेंडू 2 धावा. कस्ती तूफान से निकल सकती है, आग बुझाकर फिर जल सकती. हिम्मत मत हारना, किस्मत कभी भी बदल सकती है. पाच चेंडू आणि 2 धावा. इथे क्लिअर आहे की चेंडू स्टंपला लागलाय, नंतर तो रिफ्लेक्ट झालाय आणि तोपर्यंत फलंदाज क्रीजच्या बराचसा मागे. 2 धावांची आवश्यकता इथे. नाही, हा खराब चेंडू आहे, चुकीची लाईन आहे आणि इथे सामना जिंकलेला आहे. केटी बॉईज खेडले तळवली ऑन द मॅच. सेकंड राऊंड मध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे. तर आम्ही स्वागत करतो केटी बॉईज खेडले तळवली आणि अष्टविनायक कदमपाडा. चला टॉसला. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी इथे कोण आहे? चला खेडले तळवली संघाचे संगनायक टॉसला चला. खेडले तळवली संघाचे संघनायक इथे आलेले आहेत.